विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याची भाषा संजय राऊत करतायत. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर नक्की अविश्वास प्रस्ताव आणा. कशा पद्धतीनं हुकुमशाहीचा कारभार महाविकास आघाडीच्या काळामध्ये होता, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले असताना कशा पद्धतीनं आरेरावी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं, ते आम्ही या निमित्ताने सांगू. त्यांच्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात हक्कभंग किंवा विधानसभा अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून दाखवा. राहुल नार्वेकर हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे अध्यक्ष आहेत. तुमचे नाना पटोले आणि भास्कर जाधव जेव्हा तालिका सभापती होते, तालिका अध्यक्ष होते, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित तुम्ही केलं होतं. आणि तुम्ही काय हुकुमशाहीची भाषा करतायत? हुकुमशाहीची भाषा तुमची होती. हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती, त्यामुळं 1.5 वर्ष आमच्या 12 आमदारांना तुम्ही निलंबित केलं होतं. आता आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय आणि राहुल नार्वेकर हे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम करतायत. हुकुमशाही महाविकास आघाडीच्या काळात होती, हा आरसा तुम्हाला या निमित्ताने आम्ही दाखवू. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत असं म्हणतायत की महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळत नाही. अहो जनाब संजय राऊत, विरोधी पक्ष नेता न देण्याचं काम जनतेनं दिलंय. तुम्हाला बहुमत मिळालं नाही, तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्या एवढं देखील आमदार टिकवता आले नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडेही तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही. हे विरोधी पक्षनेतेपद सरकारनं किंवा विधानसभा अध्यक्षानं नाकारलेलं नाही, जनतेनं तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद निवडून यावं एवढे सुद्धा पात्रतेचं किंवा लायकीचं समजलेलं नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेत्याबद्दल सरकारवर आगपाखड करण्याच्या फंद्यामध्ये पडू नका. जनतेनं तुम्हाला नाकारलंय, जनतेनं तुम्हाला घरी बसवलंय, ते आवडतं काम करत राहा. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भारतीय जनता पार्टी घाबरते असा दावा जनाब संजय राऊत करतायत. अहो संजय राऊत, राहुल गांधींना घाबरायचं काही कारण नाही. राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतायत, त्यामुळेच आजपर्यंत देशामध्ये काँग्रेसचं काहीही होऊ शकलं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वात गेल्या 3 लोकसभेला जेवढ्या जागा निवडून आल्या, तेवढ्या 240 जागा एकट्या भाजपला यावेळीच्या लोकसभेला निवडून आल्या. त्यामुळे राहुल गांधींना कोण घाबरतंय? राहुल गांधींचं नेतृत्व काय आहे हे देशानं बघितलंय. तुम्ही फक्त खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा उदो करताय, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. उबाटा गटाचं मीठ खायचं आणि चाकरी काँग्रेसची करायची आहे, हा तुमचा धंदा झालाय. तुम्ही राहुल गांधींचा उदो करा. भारतीय जनता पार्टी ही जनतेला घाबरते आणि जनतेचं नेतृत्व करते. जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, असे कितीही राहुल गांधी आले तरी काही फरक पडणार नाही.